दुसऱ्या सेमिस्टर मधील दुसरं प्रकरण, या प्रकरणाला आज आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी स्क्रीन शेअर करतोय, त्यामध्ये तुम्हाला या प्रकरणामध्ये कोणकोणते घटक आहेत ते घटक लक्षात येतील. तर प्रकरण दुसरे, टुरिझम सेंटर्स इन इंडिया, भारतातील पर्यटन केंद्रे, असा हा टॉपिक आहे. या टॉपिक मध्ये नॅचरल टुरिझम सेंटर्स इन इंडिया, भारतातील नैसर्गिक पर्यटन स्थळे. दुसरा आहे रिलीजियस टुरिझम सेंटर्स इन इंडिया, भारतातील धार्मिक पर्यटन केंद्रे. तिसरा आहे कल्चरल टुरिझम सेंटर्स इन इंडिया, भारतातील सांस्कृतिक पर्यटन केंद्रे. त्यानंतर हिस्टॉरिकल टुरिझम सेंटर्स इन इंडिया, भारतातील ऐतिहासिक पर्यटन केंद्रे किंवा स्थळे. असे हे 4 मुद्दे जे आहेत, 4 मुद्दे नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक या पर्यटन स्थळांचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला करायचा आहे. तर टुरिझम सेंटर्स इन इंडिया हे प्रकरण बघत असताना यामध्ये या चारही पर्यटन स्थळांचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पर्यटनाचा विकास हा सांस्कृतिक, ऐतिहासिक, त्याचबरोबर धार्मिक, भौगोलिक या सर्व घटकांच्या मुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एकूण परदेशी पर्यटकापैकी 27% परदेशी पर्यटक हे भौगोलिक पर्यटन स्थळांच्या मुळे आपल्या देशामध्ये येतात, हे सिद्ध झालेलं आहे. भौगोलिक पर्यटन स्थळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्थळांचा समावेश होतो. त्यामध्ये नैसर्गिक सृष्टी सौंदर्य, थंड हवेचे ठिकाणं, बीचेस, त्याचबरोबर नैसर्गिक क्रीडास्थाने, उद्याने व अभयारण्य, त्याचबरोबर बेट या इत्यादी स्थळांचा नैसर्गिक किंवा भौगोलिक पर्यटन स्थळामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ जे आहेत, त्या स्थळांच्या तुलनेने भौगोलिक पर्यटन स्थळांचा विकास जो आहे तो ब्रिटिश काळामध्ये प्रामुख्याने झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण का, तर थंड हवेच्या ठिकाणांचा विकास ब्रिटिश काळामध्ये झाला. याचं कारण असं आहे की ब्रिटिशांनी त्यांचे ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेला उन्हाळ्याची राजधानी म्हणून अशा थंड हवेच्या ठिकाणांचा त्यांनी विकास केलेला होता. आणि म्हणून पुढं ही थंड हवेची ठिकाणं म्हणून पुढं पर्यटन केंद्र म्हणून ओळखली जाऊ लागली आणि संपूर्ण देशभर अशी काही थंड हवेची ठिकाणे जे आहेत ते विकसित होत गेली. त्या ठिकाणी पर्यटकांची संख्या, देशी विदेशी पर्यटकांची संख्या आज झपाट्यानं वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर इतरही नैसर्गिक सृष्टी सौंदर्य, धबधबे असतील, अभयारण्य असतील, बीचेस असतील, याही पर्यटन स्थळांचा आज मोठ्या प्रमाणावरती विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि या पर्यटन विकासामध्ये या नैसर्गिक पर्यटन स्थळांचाच फक्त समावेश आहे का, तर पर्यटन विकासामध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटन स्थळांचा सुद्धा मोठा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. धार्मिक पर्यटन स्थळाचा सुद्धा मोठा वाटा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज मोठ्या प्रमाणावरती ही जी काही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळ जे आहेत, या ठिकाणी सुद्धा पर्यटकांची मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत असलेली पाहायला मिळते. या पर्यटन स्थळांचा विकास दिवसेंदिवस होत गेलेला आपल्याला आजही पाहायला मिळतो. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर नैसर्गिक पर्यटन स्थळ जे आहे त्यामध्ये
ज्या पद्धतीने सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना महत्व आहे, त्याच पद्धतीने नैसर्गिक पर्यटन स्थळांना सुद्धा एक विशेष असं महत्व असले आपल्याला पाहायला मिळतं. जास्तीत जास्त पर्यटक हे नैसर्गिक पर्यटन स्थळ पाहत असले आपल्याला पाहायला मिळतात. विदेशी पर्यटक तर 27% जास्त पर्यटकांनी हे अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांना महत्व दिलेलं आहे. या नैसर्गिक पर्यटन स्थळामध्ये मी आता सांगितले की सृष्टी सौंदर्य असेल, बीचेस असतील, थंड हवेचे ठिकाण असेल, उद्यान, अभयारण्य या स्थळांचा यामध्ये समावेश होतो. याशिवाय धार्मिक पर्यटन स्थळ सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. आज हिंदूंचे अनेक धार्मिक पर्यटन स्थळ जे आहेत तुम्हाला उंच ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, वैष्णवदेवी असेल, हे असे जी काही ठिकाणं जे आहेत ही हिंदूंची धार्मिक महत्वाची ठिकाणं सुद्धा अशा उंच ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय जो सांस्कृतिक पर्यटन स्थळ जे आहेत ते सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी पर्यटन स्थळ सुद्धा निर्माण झाले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक कलेची केंद्र भारतामध्ये निर्माण झालेली पाहायला मिळतात. आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर भौगोलिक परिस्थितीला अनुसरून ही ऐतिहासिक पर्यटन स्थळ निर्माण झालेली पाहायला. जर त्यामध्ये एखादा किल्ला असेल, एखादी युद्धभूमी असेल, तर अशी सर्व काही पर्यटन स्थळ जे आहेत हे भौगोलिक पार्श्वभूमीला अनुसरून ही पर्यटन स्थळ निर्माण झालेली पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे भारतातील पर्यटन स्थळांचा आपल्याला विचार करावा लागेल. भारतामध्ये अनेक प्रकारची पर्यटन स्थळ आहेत. यापैकीच या ठिकाणी आपण नैसर्गिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक या पर्यटन स्थळांचाच आपण अभ्यास करणार आहोत. आता देशातील पर्यटन स्थळांचा विचार करत असताना पहिल्यांदा आपण नैसर्गिक पर्यटन स्थळ बघू. ते नैसर्गिक पर्यटन स्थळ डेव्हलप होण्यासाठी काही नैसर्गिक किंवा भौगोलिक घटकांचा प्रभाव सुद्धा पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर प्राकृतिक रचना, हवामान, जलाशय, जंगले, वन्य पशुपक्षी या घटकांचा नैसर्गिक पर्यटनावर परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता प्राकृतिक रचनेचा विचार करत असताना पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भारताची प्राकृतिक रचना अतिशय महत्वाची आहे. भारताचा बराचसा भाग विविध पर्वतरांगांनी, शिखरांनी, दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये विंध्य पर्वत असेल, हिमालय पर्वत असेल, सातपुडा पर्वत असेल, सह्याद्री पर्वत असेल, अशा काही पर्वतांनी सुद्धा हा भाग व्यापलेला आहे. याशिवाय भारतामध्ये दाट वनस्पती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात अशा या पर्वतीय प्रदेशामध्ये. हिमालयामधील लहान मोठी शिखरं पांढऱ्या शुभ्र बर्फानं आच्छादलेली आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय इतर पठारी भागामध्ये सुद्धा तुम्हाला काही धार्मिक, इतर ही पर्यटन स्थळ तुम्हाला पाहायला मिळतात. काही अभयारण्य, काही उद्यान अशा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर मैदानी प्रदेशामध्ये सुद्धा या अशा नैसर्गिक पर्यटन स्थळांचा समावेश असलेला पाहायला मिळतो. म्हणजेच नैसर्गिक पर्यटन स्थळावरती प्राकृतिक रचनेचा सुद्धा फार मोठा प्रभाव पडलेला पाहायला मिळतो. अशा पर्वतीय प्रदेशामध्ये
थंड हवेचे ठिकाण आहेत, पठारी प्रदेशामध्ये काही धार्मिक किंवा काही अभयारण्य, उद्यान हे पाहायला मिळतात. आणि अगदी सखल भागामध्ये काही बीचेस हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने प्राकृतिक रचनेचा भारतातील नैसर्गिक पर्यटन स्थळावरती परिणाम होतो. त्यानंतर हवामान हा दुसरा महत्वाचा घटक आहे. भारताचे हवामान सर्वसाधारणपणे मोसमी प्रकारचं हवामान आहे. प्रत्येक ऋतूनुसार भारताचं हवामान बदलत असलेलं पाहायला मिळतं. आणि या देशाचा अफाट विस्तार, मैदानी, पठारी, पर्वती प्रदेश, समुद्र किनारे या सर्व गोष्टीमुळे भारतात प्रदेशानुसार, रिजननुसार हवामानामध्ये फरक किंवा बदल दिसून येतो. आज जम्मू काश्मीरचं हवामान, राजस्थानचं हवामान, तामिळनाडू किंवा कर्नाटकचं हवामान हे असं वेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला पाहायला मिळतं. आज हिमाचल प्रदेश असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, या ठिकाणी तुम्हाला थंड हवामान पाहायला मिळतं. राजस्थानचं उष्ण हवामान आहे. केरळ, तामिळनाडू किंवा दक्षिणेकडील काही राज्यांचं जर बघितलं तर उष्ण दमट अशा प्रकारचं हवामान असलेलं पाहायला मिळतं. आणि या हवामानाच्या भिन्नतेमुळे तर पर्यटन विकासाला एक सहाय्य झालेलं आहे. म्हणून हवामान हा एक पर्यटन विकासामधील एक महत्वाचा घटक म्हणून याकडे पाहिलं जातं. भारतामध्ये काही प्रदेशामध्ये प्रचंड पाऊस पडतो. आज चेरापुंजी, मोसिनराम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. आणि अशा ठिकाणी सुद्धा पर्यटनाचा विकास झालेला पाहायला मिळतो. अशा ठिकाणी धबधबे हे नैसर्गिक दृश्य हे पर्यटकांना भारावून टाकतात. त्यानंतर नैसर्गिक पर्यटन स्थळाच्या विकासावरती किंवा त्याच्यावरती प्रभाव टाकणारा तिसरा महत्वाचा घटक आहे जलाशय. आज देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनेक नद्या आहेत, तळे आहेत, सरोवर आहेत, समुद्र हे सर्व पाहायला मिळतात. या पर्यटनावर, जलपर्यटनावर भारतातील जलाशयांचा परिणाम झालेला आहे. मग नद्या असतील, नद्यांचे उगमस्थाने, त्या नद्यांनी निर्माण केलेल्या दऱ्या, घळ्या, त्यांच्या मार्गामध्ये निर्माण होणारे धबधबे किंवा खाऱ्या आणि गोड्या पाण्याचे सरोवर, झरे हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्व महत्वाचं असले आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा ठिकाणी पर्यटनाचा विकास झालेला आहे. म्हणून भारतातील पर्यटन विकासावरती किंवा पर्यटनावरती जलाशयाचा, हवामानाचा, प्राकृतिक रचनेचा मोठा प्रभाव पडलेला आहे. त्याचबरोबर जंगलांचा सुद्धा, वनस्पतींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या नैसर्गिक पर्यटन केंद्रावरती प्रभाव पडलेला आहे. आज पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जर बघितलं, अनेक जंगलांनी व्यापलेले प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात आणि ही पर्यटकांची आकर्षण ठिकाणे आहेत. जंगलामुळे नैसर्गिक सौंदर्य निर्माण होतं आणि हे नैसर्गिक सौंदर्य जे आहे हे मानवाला भारावून टाकणार एक दृश्य आहे. भारताचा बराचसा भाग जंगलाने व्यापलेला आहे आणि या जंगलांचा पर्यटनावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आज हिमाचल प्रदेश, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यामध्ये बऱ्यापैकी जंगल क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि या राज्यामध्ये नयनरम्य, नयन मनोहर, शांत असे काही जंगल क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी पर्यटनाची प्रगती झालेली आहे. त्यानंतर नैसर्गिक पर्यटन स्थळावरती परिणाम करणारा एक शेवटचा आणि पाचवा महत्वाचा घटक आहे वन्य पशु पक्षी.
ज्या ज्या प्रदेशामध्ये जंगल क्षेत्र आहे त्या प्रदेशामध्ये जंगलाच्या आश्रयाला अनेक वन्य पशु पक्षी राहत असले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जगामध्ये काही दशकापूर्वी वन्य पशु पक्ष्यांची शिकार केली जात होती. आणि हे लक्षात घेतल्यानंतर याच्यामध्ये पुढं वन्य पशु पक्ष्यांचे संवर्धन करणे हे संकल्पना पुढे आली आणि त्यातून पुढे काही अभयारण्याची निर्मिती झाली. भारतामध्ये गुजरातचं अभयारण्य सिंह, गुजरात जे आहे ते सिंहासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणचं गीर अभयारण्य महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये मेळघाट वाघासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यामधील दाजीपूर गव्यासाठी प्रसिद्ध आहे. तर पक्ष्यासाठी कर्नाळा अभयारण्य आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्ष्यांसाठी वेगळे अभयारण्य असलेले पाहायला मिळतात. आणि हे पशु पक्षी नैसर्गिक अवस्थेमध्ये संचार करत असतात आणि त्यांना पाहण्यासाठी काही हौशी पर्यटक अशा पर्यटन ठिकाणी जात असतात. तर अशा प्रकारे एकंदरीत हे 5 घटक जे आहेत हे भारतातील नैसर्गिक पर्यटन केंद्रावरती प्रभाव टाकणारे 5 घटक असे महत्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये नैसर्गिक परिस्थिती पर्यटनासाठी अनुकूल आहे. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये निरनिराळ्या भागामध्ये अनेक जलाशय, अनेक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान, दर्या खोरे, वन्य पशु पक्षी, जलाशय, त्याचबरोबर जे साहसी पर्यटक आहेत त्या साहसी पर्यटकांची सुद्धा काही ठिकाणं भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे भारतात भौगोलिक स्थान असलेल्या पर्यटन ठिकाणांचा विकास आज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर भारतामध्ये प्रामुख्याने जलाशयाची ठिकाणं आहेत, अभयारण्याची ठिकाणं आहेत, वन्य पशु पक्ष्यांची ठिकाणं आहेत, थंड हवेची ठिकाणं आहेत, बीचेस आहेत. हे सर्व ठिकाणं जे आहेत ते नैसर्गिक पर्यटन केंद्र म्हणून याकडे पाहिलं जातं. आणि त्या पर्यटन केंद्राचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज थंड हवेचे ठिकाण असलेली काही पर्यटन केंद्रे आहेत ते आपण आजच्या तासाला बघणार आहोत. आता थंड हवेची ठिकाणं निर्माण होण्यासाठी काय परिस्थिती असावी लागते? तर हे थंड हवेचे ठिकाणे जे आहेत हे उंचीनुसार हवेचं तापमान कमी होत जातं आणि त्यामुळे त्या ठिकाणी हवामान थंड असतं. म्हणून उंचीवरील ठिकाणं जे आहे ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखली जातात किंवा ती प्रसिद्धीला येत असतात. आणि अशीच ठिकाणं निसर्गानं, सृष्टी सौंदर्यानं नटलेले असतात आणि अशा ठिकाणी सर्व लोक आकर्षित होत असतात. भारतामध्ये हिमालय पर्वत श्रेणी असेल किंवा भारतीय पठारावरील काही पर्वत श्रेणी असतील, या ठिकाणी अनेक थंड हवेची ठिकाण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतामधील काही प्रमुख थंड हवेची ठिकाणं काही हिमालयाच्या कुशीत आहेत, काही द्वीपकल्पावरील पर्वती भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये असे काही उंच थंड हवेची ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने विचार करावा लागेल की आपल्याला सिमला, कुलू मनाली या ठिकाणात. आता सिमला हे भारतातील एक थंड हवेचे ठिकाण, हिमाचल प्रदेशाची राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चंदीगड पासून फक्त 117 किलोमीटर अंतरावरती असणारं हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची सुविधा आहे. पक्क्या रस्त्याने या ठिकाणी जाता येतं आणि कालका ते सिमला एक नॅरो गेज आहे. या नॅरो गेज रेल्वे मार्गाने हा प्रवास केला जातो आणि तो अतिशय मनोरंजक असा प्रवास आहे. सिमला हे हिमालय पर्वत श्रेणीमधील 21 ते 30 मीटर उंचीवरती असणारे एक थंड हवेचे ठिकाण आहे.
जवळपास 12 चौरस किलोमीटर क्षेत्र ह्या पर्यटन केंद्राने व्यापलेलं आहे. शिमल्याला भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक या ठिकाणी येत असतात. हे ठिकाण डोंगर उतारावरती वसलेलं आहे. अतिशय सुंदर असे बंगल्यांची रचना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. याशिवाय अनेक पाईन, फर, देवदार अशा प्रकारचे जे काही वनस्पती जे आहेत, वनस्पतीनं हे या ठिकाणचं दृश्य अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे एप्रिल महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा हा जो कालावधी आहे तो या ठिकाणी पर्यटकांसाठी सुटेबल कालावधी आहे. म्हणून भारतातील एक महत्वाचं थंड हवेचं ठिकाण जे असेल तर शिमला असेल. त्या ठिकाणची बाजारपेठ सुद्धा पर्यटकांना आकर्षित करत असते. या ठिकाणी जारवू हिल 2 किलोमीटर अंतरावरती आहे. ते सुद्धा अतिशय सुंदर असं एक मनमोहक ठिकाण आहे. या ठिकाणावरून शिमल्याचं दृश्य अतिशय सुंदर पाहायला मिळतं. या ठिकाणी समर हिल आहे, प्रॉस्पेक्ट हिल आहे, त्याचबरोबर तारादेवी मंदिर, हनुमान मंदिर अशी काही मंदिर सुद्धा शिमल्याला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून भारतातील शिमला हे एक थंड हवेचं आणि एक महत्वाचं ठिकाण म्हणून याकडे पाहिलं जातं. अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. ही पर्यटकांची संख्या जर बघितलं तर खरोखरच थंड हवेच्या ठिकाणांचा एक विकास होत आहे असं आपलं लक्षात येतं. भारतातील थंड हवेच्या ठिकाणापैकी शिमला खरोखरच अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही नेटवर जर जाऊन बघितलं तर त्या ठिकाणचे बंगल्यांची रचना, त्या ठिकाणचं दृश्य, निसर्ग सौंदर्य हे अगदी मन मोहून टाकणार असे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मनाली हे सुद्धा त्या हिमालय पर्वत श्रेणीमधलं एक महत्वाचं ठिकाण म्हणून याकडे पाहिलं जातं. हे सुद्धा याच ठिकाणी जवळपास असणारं ठिकाण आहे. कुल्लू मनालीला जाणारा रस्ता जो आहे तो अतिशय घनदाट अरण्याने व्यापलेला रस्ता आहे. त्यामधून वाहणारे झरे हे पर्यटकांचे मन मोहून टाकणार असे ठिकाण आहे. हिमाचल प्रदेशामध्ये थंड हवेचं एक महत्वाचं ठिकाण म्हणून याकडे पाहिलं जातं. याची उंची साधारणपणे 2000 मीटर उंचीवरती हे ठिकाण वसलेलं आहे. या ठिकाणचे दृश्य अतिशय सुंदर मनमोहक असे दृश्य आहेत आणि हे पर्यटकांना भुरळ घालत असलेले हे ठिकाण मनाली महत्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर तिसरं पर्यटन ठिकाण जे आहे डलहौसी. आता डलहौसी हे जे आहे हे अतिशय तसं हे ठिकाण सुंदर जे वृक्ष आहेत देवदार आणि पाईन वृक्ष आणि त्या ठिकाणचं सृष्टी सौंदर्य हे पर्यटकांना आकर्षित करत आहे. हिमाचल प्रदेशामधील हे सुद्धा महत्वाचं ठिकाण आहे. पठाणकोट पासून फक्त 80 किलोमीटरवरती असणार हे सुंदर डलहौसी एक पर्यटन केंद्र आहे. अतिशय सुंदर, शांत, नयन रम्य, मनमोहक या ठिकाणीही जो पर्यटक शिमल्याला येतो तो मनाली, डलहौसी हे पर्यटन केंद्रांचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर मसुरी. मसुरी आता शिमला, कुल्लू, मनाली, मसुरी हे तसं एका रांगेमधीलच महत्वाचे पर्यटन केंद्र आहे. आता उत्तरांचल मधील हे थंड हवेचं ठिकाण आहे. देहराडून पासून 35 किलोमीटर अंतरावरती जवळपास 2135 मीटर उंचीवरती वसलेलं हे महत्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही काय पाहू शकता? या ठिकाणी प्रामुख्याने जे पॉइंट आहे त्यामध्ये गन हिल, केम्प्टी धबधबा, म्युनिसिपल गार्डन, बेनॉक हिल, गुरुद्वार आणि लक्ष्मी नारायण मंदिर
ही प्रेक्षणीय ठिकाणं मसुरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्हाला गनहिलवर जाण्यासाठी रोपवेचा वापर करावा लागतो. या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष आहेत, निसर्ग सौंदर्य आहे. म्हणून मसुरी हे सुद्धा भारतातील एक उत्तरांचल मधील महत्वाचं थंड हवेचं ठिकाण असून हे पर्यटकांना आकर्षित करत आहे. शिमला, कुलू, मनाली, मसुरी, डलहौसी एकदा उत्तर भारतामध्ये गेल्यानंतर हे उत्तरेकडील थंड हवेच्या ठिकाणांचा आस्वाद हा घेतलाच पाहिजे. त्यानंतर नैनिताल, हिमालयाच्या कुशीमधील कुमाऊ हिमालय पर्वत रांगेमधील जवळपास 1938 मीटर उंचीवरील हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आहे. या ठिकाणी अनेक सरोवर तुम्हाला पाहायला मिळतात. नैनिताल, भीमताल, नौकुचिया ताल, सात ताल, खुरमताल, गरुड ताल अशा वेगळ्या प्रकारचे सरोवर, ताल म्हणजे सरोवर, सरोवरांचा प्रदेश म्हणून यांची ओळख आहे. या सरोवराचे पाणी अतिशय मनमोहक निळेशार पाणी नौका नयनासाठी पर्यटकांना सुटेबल असं ठिकाण आहे. आणि नौका नयनच मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर सृष्टी सौंदर्य, या सृष्टी सौंदर्यानं सुद्धा बहरलेलं हे नैनिताल ठिकाण आहे. जवळपास 2270 मीटर उंचीवरती नैनितालमध्ये स्नोव्हा पॉइंट हे पर्यटकांना आकर्षित करणारा एक पॉइंट महत्वाचा आहे. स्नोव्हा पॉइंटवर जाण्यासाठी रोपवेचा वापर करावा लागतो. आणि 1900 मीटर उंचीवरती नैनिताल मधीलच ठिकाण हनुमान गंडी हे एक महत्वाचं पर्यटकांचं आकर्षण आहे. याशिवाय या ठिकाणी छोटी छोटी पर्वत शिखर जे आहेत ते पर्यटकांना आकर्षित करत असतात. म्हणून प्रामुख्याने या पर्यटन केंद्राचा थंड हवेचे ठिकाण म्हणून आज उल्लेख केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर नंबर 6 राणीखेत आहे. राणीखेत कुठं आहे? उत्तरांचल मधील एक महत्वाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून राणीखेतचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी सुद्धा विपुल असं सृष्टी सौंदर्य आहे. गुलाबी थंडी आहे, देवदार वृक्ष आहेत आणि तिथून पुढं हिमालयाकडे बघितलं तर बर्फाच्छादित दृश्य जे आहे हे पर्यटकांना आकर्षित करणारं दृश्य आहे. साधं तुम्ही नेपाळ मध्ये जर गेला तर नेपाळ मधून हिमालयाचं दृश्य अतिशय सुंदर दृश्य तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर राणीखेत हे तर उत्तरांचल मधील अगदी जवळचं ठिकाण, हे महत्वाचं ठिकाण असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर आहे दार्जिलिंग. आता दार्जिलिंग हे कुठं आहे? तुमच्यापैकी कोण सांगू शकते दार्जिलिंग कुठं आहे? दार्जिलिंग कुठं आहे सांगू शकते कोण? तर दार्जिलिंग हे जे आहे ते पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील भागामध्ये सिलिगुडी पासून 80 किलोमीटर अंतरावरील हिमालय पर्वत श्रृंखलेमध्ये जवळपास 2134 मीटर उंचीवरती वसलेलं हे एक महत्वाचं ठिकाण आहे. दार्जिलिंगच्या आसपास अनेक पांढरे शुभ्र असे बर्फाचे शिखर आहेत, उंच उंच असे वृक्ष आहेत, चहाचे मळे आहेत, अतिशय सुंदर अशी वनराई हिरवीगार पाहायला मिळते. या ठिकाणी रंगीत व्हॅली, रोपवे आणि टायगर हिल ही दार्जिलिंगची काही स्पेशल आकर्षण असलेले पाहायला मिळतात.
दार्जिलिंग मध्ये तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी दार्जिलिंग मधील टायगर हिल मधून सूर्यास्ताचं दर्शन, अप्रतिम असा सूर्यास्त तुम्हाला ह्या टायगर हिल मधून पाहायला मिळतो. हे दार्जिलिंगचं एक वैशिष्ट्य आहे. थंड हवेचं ठिकाण आहे, गुलाबी थंडी आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देत असलेले पाहायला मिळतात. याशिवाय या ठिकाणी पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, दगड यांचे संग्रह असलेले एक म्युझियम सुद्धा आहे. बोटॅनिकल गार्डन आहे. व्हिक्टोरिया धबधबा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सरोवर सुद्धा आहे, त्याला सेंचाल लेक म्हटलेला आहे. एप्रिल पासून जून महिन्यापर्यंत आणि सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे आज या ठिकाणी आपण सिमला, कुलू मनाली, मसुरी, नैनिताल, राणीखेत, दार्जिलिंग असे महत्वाचे 7 थंड हवेच्या ठिकाणांचा आपण अभ्यास केलेला आहे. उद्याच्या तासाला राहिलेले जे काही भारतातील थंड हवेचे ठिकाणं जे आहेत त्याच्यावरती आपण डिटेल्स मध्ये चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. जर काही शंका असतील तर मला विचारा.